हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चमचमीत पुरी भाजी. ढाब्यासारखी चमचमीत भाजी आणि त्यासोबत फुललेलं कुरकुरीत तेलकट न होणारी पुरी करणार आहोत. ही पुरी भाजी अगदी हॉटेलसारखी बनवून तयार होते आणि पुरी म्हणाल तर शेवटपर्यंत पुरी अशीच टम्म फुगलेली राहते. तर रेसिपी भरपूर टिप्ससह शेअर केलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूयात. पुरी भाजी करण्यासाठी सर्वात आधी आपण 4 बटाटे कुकरला लावून 3 शिट्ट्या काढून घेऊयात. पाणी बुडून वर येईल इतकं पाणी बटाट्यामध्ये घालून कुकरला शिट्टी काढून घ्यायची आहे. तर बटाटे जास्त आपल्याला शिजवून घ्यायचे नाही, म्हणजे बटाटा अजिबात गीर झाला नाही पाहिजे. बरोबर 3 शिट्ट्या काढल्या की बटाटा व्यवस्थित शिजला जातो. कुकरला शिट्ट्या होईपर्यंत आता आपण पुरीसाठी कणिक मळून घेऊयात. शक्यतो हॉटेलमध्ये पुरी बनवण्यासाठी मैद्याचा वापर केला जातो, पण आज आपण तसं न करता इथे आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर इथे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा घालून घेऊयात. बरोबर 2 कप गव्हाच्या पिठासाठी 2 टेबलस्पून आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे. आता त्यासोबतच मी इथे 1 टेबलस्पून बेसनचं पीठ घालून घेतलं आहे. सोबतच चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साखर घालून घेतली आहे. आता 2 कप गव्हाच्या पिठासाठी 2 चमचे तेल कडकडीत तापलं की पिठाला व्यवस्थित लावून घेऊयात. हे तेलाचं मोहन यावर घालायचं आणि याला सुरुवातीला चमच्याने आपण मिक्स करून घेऊयात आणि नंतर हाताने तेलाचं मोहन पिठाला व्यवस्थित चोळून घेऊयात, म्हणजे पुरी तळल्यानंतर एकसंग रंगाची तळली जाईल. यामध्ये रवा घातला आहे, त्यामुळे पुरी जास्त वेळ टम्म फुगलेली राहते. बेसन घातल्यामुळे पुरीला छान खुसखुशीतपणा येतो आणि रंग छान येतो. साखरेमुळे सुद्धा पुरीला रंग असा छान येतो, गोल्डन ब्राऊन होण्यास मदत होते. तर तेल चांगलं चोळून झाल्यानंतर आता याला फक्त भिजून घेऊयात. इथे मी पीठ मळून घेण्यासाठी ज्या कपाने मी पीठ घेतलं आहे त्याच कपाच्या मापाने मी इथे 1 कप पाणी घेतलेलं आहे. पाण्याचा अंदाज घेत पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपण रवा घातला आहे, यामुळे कणिक जास्त घट्ट न मळता आपल्याला नेहमी आपण चपाती कशी कणिक मळतो तशी न करता थोडीशी आपल्याला घट्ट आणि सैलसर कणिक मळून घ्यायची आहे. यामुळे व्यवस्थित रवा भिजला जाईल. आता मी इथे बरोबर 1 कप पाणी इथे वापरलेलं आहे. तर बघा इथे आता व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण याला 20 ते 25 मिनिटाकरिता असंच झाकून ठेवून देऊयात. तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूयात. तर पुरी भाजी बनवण्यासाठी इथे मी 3 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो, 1 इंच आलं आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे. आता आपण यांना बारीक चिरून घेऊयात. या भाजीमध्ये आपण कोणतंही वाटण काहीही घालणार नाही आहोत. कांदा जितका बारीक होईल तितका आपल्याला बारीक चिरून घ्यायचा आहे. कांद्याची व्यवस्थित साल काढल्यानंतर कांद्याला जे काळपणा जो असतो त्यासाठी कांदा स्वच्छ धुवून नंतरच कांदा चिरून घ्यायचा आहे. इथे आता आपला कांदा बारीक चिरून झालेला आहे. आता इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे, तो मी इथे बारीक चिरून घेणार आहे. टोमॅटो कापण्यासाठी या पद्धतीची सुरी असते, तर या सुरीने लवकर टोमॅटो कट होतो. तर आधी बघा असा टोक काढून याचं घ्यायचं की त्याच्यामध्ये जी कीड असते, त्यामुळे ह्या आपल्याला भाग काढून घ्यायचा आहे आणि नंतर टोमॅटो आपल्याला वापरात घ्यायचा आहे. तर सुरी काटेदार या दाताची अशी तुम्ही घेतली ना तर टोमॅटो व्यवस्थित कापला जातो आणि तो कापताना अजिबात आपल्याला त्रास होत नाही. म्हणजेच टोमॅटो जितका बारीक आपल्याला कापता येईल तितका आपल्याला कापता येतो. आता इथे माझा टोमॅटो कापून झालेला आहे. आता इथे आपण जो लसूण घेतला आहे तो मी या किसणीने लसूण किसून घेणार आहे. यासोबतच मी जे आपण आलं घेतलं आहे तेही मी किसूनच घेणार आहे. आता जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्ट पण करून यामध्ये घालू शकता. जर आलं लसूणची पेस्ट घरामध्ये नसेल तर तुम्ही या पद्धतीने लसूण आणि आलं किसून घेतलं तरीही चालेल. यामुळे पण छान भाजीला चव येते. इथे माझं आलं आणि लसूण छान किसून झालंय. आता मी इथे कोथिंबीर बारीक कट करून घेते. इथे आता सर्व आपलं झालेलं आहे. आता आपण बटाटे बघूयात आपले शिजले आहेत की नाही. कुकर संपूर्ण थंड झाल्यानंतर कुकरची शिट्टी वरती करून पाहिली आणि नंतरच कुकर उघडला तर बघा तुम्ही पाहू शकता बटाटे आपले छान शिजलेले आहेत. आता गॅसवरती कढईमध्ये 3 पळ्या तेल घालून घेऊयात. तेल गरम झालं की यामध्ये पाव चमचा मोहरी घालून घेतली. मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्त्याचे पाने घालून घ्यायचे आहेत.
कढीपत्ता आणि मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर यामध्ये मी 2 इंच दालचिनी घालून घेतली आहे. सोबतच 2 तेजपत्ते घालून घेतले आहेत आणि यासोबत मी इथे 4 लवंगा घालून घेतल्या आहेत. आता याला छान मंद गॅसवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे. कढई मोठ्या गॅसवरती तापल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करून फोडणी देताना गॅसची फ्लेम मंद ठेवायची आहे. असं केलं की आपली फोडणी अजिबात करपणार नाही. आता यामध्ये मी अर्धा चमचा जिरं घालून घेतलं आहे. थोडंसं परतवलं आणि लगेचच पाव चमचा मी इथे हिंग घालून घेतला आहे आणि आपण लसूण आणि आलं जे किसून घेतलं होतं ते यामध्ये घालून घेऊयात आणि याला काही सेकंद परतवून घेऊयात. तर बघा, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लसूण आणि आलं ठेचून घेतलं तरीही चालेल किंवा आलू लसूणची पेस्ट तुम्ही जर बनवली असेल ती घातली तरी चालेल. आता हे एका सेकंद मी परतवून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा जो आहे तो मी यामध्ये घालून घेतला आहे. मस्त घरामध्ये सुगंध दरवळत आहे लसणाचा आणि खड्या मसाल्याचा. कांदा आपल्याला मऊ शिजून घ्यायचा आहे. कांदा जर व्यवस्थित मऊ शिजला नाही तर खाताना तो असा करकर लागतो. यासाठी छान असा कांदा मऊसूत शिजून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण दुसरीकडे पाणी गरम करायला ठेवून देऊयात. हे पाणी आपण भाजीमध्ये घालणार आहोत. आता पाणी गरम होईपर्यंत दुसरीकडे आपण बघूयात. तर बघा, कांदा ट्रान्सपरंट आणि छान असा मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण बारीक चिरलेला यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात आणि त्यासोबतच इथे मी बारीक चिरून जी कोथिंबीर घेतली होती ती यामध्ये मी थोडी घालून घेणार आहे. आता कांदा आणि टोमॅटो अजून मऊ होईपर्यंत याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आता आपण कांदा आणि टोमॅटो पुरता मीठ घालून घेऊयात म्हणजे टोमॅटो कांद्यामध्ये लवकर मऊ होईल. आता याला 3 ते 4 मिनिटं मंद गॅसवरती परतवून घेऊयात. दुसरीकडे छान पाणी कडकडीत गरम झालं आहे आणि पाण्याचा गॅस मी इथे बंद करून पण घेतलेला आहे. आता कांदा आणि टोमॅटो परतल्यानंतर यामध्ये मी इथे अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी पावडर, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरं पावडर. आता व्यवस्थित याला छान काही सेकंद परतून घ्यायचं आहे. तर आता मसाले आपण परतत असताना मसाले कढईच्या तळाला चिकटला जातो थोडासा. तर याकरिता काय करायचं, थोडंसं आपण जे गरम पाणी घेतलं आहे ते यामध्ये मी इथे आता 2 चमचे यामध्ये घालून घेते. असं केल्यामुळे भांड्याला खाली तळाला मसाला अजिबात चिकटला जाणार नाही. मसाला भाजेपर्यंत माझं पाणी गरम होतं ते पुन्हा थंड झालं तर मी पुन्हा गरम करून घेतलं आहे. तर बघा, या पद्धतीने मी इथे पाणी व्यवस्थित गरम करून घेतलं आहे. आता या ठिकाणी आपला हा मसाला व्यवस्थित तयार झालेला आहे. आता यामध्ये आपण उकडलेले बटाटे घालून घेऊयात. बटाटे छान थंड झालेले आहेत आणि आता बटाटा घालताना हाताने या पद्धतीने ओबडधोबड स्मॅश करत घालायचा आहे आणि आताही गॅस मंदच आहे. या पद्धतीने ओबडधोबड स्मॅश करत बटाटा घालत घ्यायचा आहे. तर हॉटेलमध्ये याचा स्पेसिफिक असा कोणता आकार नसतो, असा ओबडधोबड स्मॅश करूनच घातलेला असतो. कापून जर तुम्ही घातलात तर तो जसा हॉटेलमध्ये असतो तसा दिसणार नाही आणि तो तसाच राहतो. असा हातावर तोडून थोडा स्मॅश झाल्यामुळे रस्स्यामध्ये तो उतरून याला छान दाटसरपणा येतो. त्याचे अर्धे निर्धे बटाटे स्मॅश करायचा म्हणजे खूप जास्त स्मॅश करायचा नाही. आता 2 मिनिटं बटाटा मंद गॅसवरच आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता यानंतर गरम पाणी आपण जे करायला ठेवून दिलं होतं ते यामध्ये आपल्याला घालायचं आहे. पाण्याचा अंदाज घेऊन आपल्याला घालायचं आहे. सगळं पाणी एकदमच घालायचं नाही. मी इथे 3 ग्लास पाणी गरम करायला ठेवून दिलं होतं. त्यामधलं मी 1.5 ग्लास पाण्याचा वापर केलेला आहे. पाणी घातल्यानंतर मी यामध्ये चवीपुरतं म्हणजे बटाट्याच्या चवीपुरतं मी इथे मीठ घालून घेतलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झालेला आहे. आता यानंतर जर तुम्हाला यामध्ये कसुरी मेथी चुरून घालायची असेल तर तुम्ही हातावरती चोळून कसुरी मेथी घालू शकता. आता मंद गॅसवरती याला असं ठेवून देऊया. असं 5 मिनिटाकरिता आपण उकळून घ्यायचं आहे. असं केलं की 5 मिनिटं उकळून घेतलं की मसाल्याची चव बटाट्यामध्ये उतरली जाईल आणि भाजी थोडी थंड होत आली की अजून छान याला तरी दिसू लागेल. आता आपण पुरी बनवून घेऊयात. तर बघा, पुरीचं कणिक सुद्धा छान भिजलं गेलेलं आहे.
आता आपण थोडेसे पीठ मळून घेऊयात आणि याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात। तुम्हाला जेवढ्या आकाराची पुरी हवी आहे तेवढ्या आकाराची गोळे तुम्ही करून घ्या। हे पहा, व्यवस्थित रवा यामध्ये भिजला गेलेला आहे। तर आता याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात। तुम्ही या पद्धतीने गोळे करून घ्या किंवा एक पोळी मोठी लाटून घ्या आणि वाटीने कट करून एकसारख्या पुऱ्या करून घेतल्या तरी चालेल। तर मी या पद्धतीने सर्व पिठाचे असे गोळे करून घेतले आहेत, म्हणजे पुरी लाटताना पटापट लाटल्या जातील। आता पुरी लाटून घेण्यासाठी पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेऊन पुरी लाटून घेऊयात। पुरीचं पीठ पातळ नसावा, नाहीतर पुरी फुगत नाही आणि ती तेलकटही होते। जर अशा कुरकुरीत पुऱ्या पाहिजे असतील तर मग तुम्ही पातळ लाटून घेऊ शकता। पुरी लाटत असताना पीठ लावायचं नाही, पिठामुळे पुरी तेलात लवकर करपायला लागते। तेल लावून लाटायचं म्हणजे पुरी व्यवस्थित तळली जाते। तर थोडीशी चपातीपेक्षा जाड लाटून घेतली आहे। तुम्हाला कुरकुरीत पुरी आवडत असल्यास तर तुम्ही पुरी पातळ लाटून घ्या। आता एका वेळेस खूप साऱ्या पुऱ्या लाटून घ्यायच्या नाही। दोघी जणी असतील तर एकीने लाटून आणि एकीने तळून घ्यायची आहे। आणि एकट्याने जर करत असाल तर पुरी 7 ते 8 पुऱ्या लाटून घ्यायच्या आणि नंतर पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। किंवा तुमच्याकडे जर पुरी यंत्र असेल तर तुम्ही पुरी यंत्राने पुरी करून घेऊ शकता। एकदाच करून घेतल्या की त्या सुकतात आणि तळताना व्यवस्थित तळल्या जात नाही। पुरी लाटून ठेवत असताना पुरी एकावर एक टाकायची नाही। जर तुम्ही असं केलं तर पुरी एकमेकांना चिकटली जाईल। तर बघा, या पद्धतीने मी इथे लाटून घेतलेले आहेत। आता आपण पुरी तळून घेऊयात। तर बघा, इथे 5 मिनिटं पण झालेली आहेत। आता आपण भाजी उघडून बघतोय तर बघा, भाजीला छान अशी तर्री आलेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम बंद करूयात आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात। अशा या पद्धतीने आपली पुरी भाजीची भाजी तयार आहे। आता आपण पुऱ्या तळून घेऊयात। आता पुरी तळत असताना नेहमी व्यवस्थित तेल गरम असायला पाहिजे। जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही। तेल चांगलं गरम झालं की आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आहे। आता इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता गॅसची फ्लेम मी ते मध्यम करून पुरी तेलात सोडून तळून घेत आहे। पुरी तळताना सारखी उलटी पलटी करायची नाही। एकदा पलटी केली की पुरी तेलात टाकल्यावर पळीने यावर असं तेल टाकायचं आहे। झाऱ्याने पुरीवर या पद्धतीने आपल्याला कडा ज्या आहेत त्याने दाब देत पुरी तळून घ्यायची आहे। असं दाब दिला की लगेचच पुरी पटकन फुगून वर येते आणि बघा, पुरी छान तळली गेलेली आहे। आणि पुरी बऱ्याच वेळ अशीच राहते बरं का, कारण आपण यामध्ये रवा घातला आहे। त्यामुळे पुरी आपली बराच वेळ फुललेली राहते। तर उरलेल्या सगळ्या पुऱ्या मी याच पद्धतीने तळून घेणार आहे। पहिल्या 2 पुऱ्या व्यवस्थित होत नाहीत, पण नंतरच्या पुऱ्या मस्त टम्म फुगतात। तेल व्यवस्थित गरम असलं की पहिल्या पुरीपासूनच आपली पुरी छान व्यवस्थित टम्म फुगली जाते। तर बघा, तुम्ही पाहू शकता आपली ही पहिलीच पुरी छान अशी टम्म फुगलेली आहे। आता मी यामध्ये दुसरी पुरी पण टाकून बघते। तर बघा, तुम्ही बघू शकता दुसरी पुरी ही छान अशी पटकन वरती आलेली आहे। तर या पद्धतीने आपली दुसरी पण पुरी छान आपली तळून झालेली आहे। तुम्ही पाहू शकता पुरीचा छान असा रंग गोल्डन असा याला आलेला आहे। तर आता ही दुसरी पुरी मी काढून घेते। तर या टिप्स वापरून तुम्ही पुऱ्या बनवल्या तर तुमच्या पुऱ्या ही अशाच बनल्या जातील। तर आता इथे मी तिसरी पुरी टाकून बघते। तर बघा, तिसरी पुरी पण आपली व्यवस्थित तळून वरती फुगून वर आलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे। चॅनलवरती जर तुम्ही नवीन आला असाल तर रेशूज रेसिपी चॅनल अँड व्लॉगला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या जवळ येईल। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा आणि तुम्ही माझी रेसिपी कुठून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तर बघा, अशा प्रकारे आपल्या या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। तर लक्षात असू द्या, पुरी तळताना सारखी आपल्याला उलटी पलटी करायची नाही। एकदा तेलामध्ये सोडली की दुसऱ्यांदा आपण पलटी केली, पलटी केल्यानंतर आपल्याला ती तिसऱ्यांदा काढायचीच आहे। तर ती सारखी पलटी करायची नाही। पुरीमध्ये एखादा जर होल पडला तळत असताना तर ती त्यातून पुरी तेल जाऊन पुरी तेलकट होऊ शकते। तर बघा,
या अशा प्रकारे आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत. तर बघा आपली भाजी ही छान व्यवस्थित घट्टसर जे टेक्स्चर हवं आहे त्याच पद्धतीने आपली भाजी तयार आहे. तर अशा पद्धतीने महाराष्ट्रीयन हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल पुरी भाजी आपली तयार आहे. तर या पद्धतीने पुरी भाजी नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. सोबतच लाईक करा आणि खूप खूप शेअरसुद्धा करा. तर भेटूयात अशाच मस्त नवीन छानशा रेसिपीसोबत. बाय बाय.